विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। प्रत्येक पक्ष आपली भूमिका स्पष्ट करतो। आपल्यासोबत आम आदमी पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा प्रीती शर्मा मॅडम त्यांच्याशी बोलणार आहोत। प्रीतीजी, महाराष्ट्रामध्ये स्वबळावर लढायची तयारी आम्ही केली आहे का? हो, नक्की। महाराष्ट्रामध्ये स्वबळावर आम्ही आम आदमी पार्टी चुनाव लढणार आहोत। मी मुंबई युनिटची इन्चार्ज आहे आणि मुंबईमध्ये 36 असेंब्ली सीट्समध्ये आमची तयारी ॲब्सोल्युटली झाली आहे। आणि मला असं वाटतं की इथे जे 50 खोके सरकार आहे त्यांनी लोकांना इतकं चीट केलं आहे की लोकांना एक विकल्प हवं आहे आणि आम आदमी पार्टी एकमात्र कल्याणकारी सरकार राबवणारी पार्टी आहे। दिल्लीमध्ये आम्ही एक हेल्थ आणि एज्युकेशनचं जे मॉडेल दिलं आहे त्याची गरज मुंबईला महाराष्ट्र आहे आणि तो मॉडेल घेऊन आम्ही चुनाव लढणार आहोत। मुंबईच्या 36 जागा तुम्ही लढताय, म्हणजे महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सचा तुम्ही मुंबईमध्ये भाग नसणार हे स्पष्ट झालंय का? काय भूमिका? इंडिया अलायन्स वेगळं आहे, महाविकास आघाडी वेगळी आहे। इंडिया अलायन्सचा एक ॲब्सोल्युटली अटूट हिस्सा आहे आम आदमी पार्टी आणि नॅशनल लेवलवर जेव्हाच गरज लागेल तेव्हा आम्ही इंडिया अलायन्स बरोबर उभे राहणार आहोत। पण महाविकास आघाडी हे लोकल एक अलायन्स आहे, लोकल युती आहे। आम्ही त्याचा भाग नाही आहोत। आम्ही इथे स्वबळावर इलेक्शन्स लढणार आहोत। डॅमेज भाजपाला होण्यापेक्षा भाजपाला मदत होईल, कारण पोलरायझेशन होईल, मतं जी आहेत त्याचं विभाजन होईल काँग्रेस शिवसेना या पक्षामध्ये तुमच्यामध्ये, त्यामुळे नुकसान तुमचं आणि भाजपाचा फायदा असं नाही वाटत? मला असं वाटतं की भाजपचं नुकसान होईल, त्यांची मतं आमच्याकडे येतील, कारण सगळे एज्युकेटेड मिडल क्लास वोटर्स तर आम्हाला वोट देतीलच, पण जे गोरगरीब आहे ज्यांना एज्युकेशन आणि हेल्थची खूपच संकट हे मुंबईमध्ये त्यांना वाटतं ते आमच्याबरोबर नक्कीच येतील, तर आमचा एक एक्सक्लुझिव्ह वोट बँक। इंडिया आघाडीचं काय? कारण अरविंद केजरीवालजी प्रत्येक सभेला होते, त्यांच्यासोबत होते, मग केंद्रात वेगळी राज्यात वेगळी दुटप्पी भूमिका नाही, काही अडचणीत आणणारी भूमिका नाहीये का? पॉलिटिक्समध्ये असंच असतं। तुम्ही बघा की पंजाबमध्ये आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढलो आहोत, हरियाणामध्ये सुद्धा आम्ही काँग्रेस आणि बीजेपीच्या विरोधात लढणार आहोत, तर हे तर लोकल इलेक्शन्स, असेंब्ली इलेक्शन्स हे वेगळं असतं। राज ठाकरे पण एकटे लढतायत। राज ठाकरे रेलेव्हेंट कुठे राहिले? त्यांची हर 5 वर्षात आयडिओलॉजी चेंज करतात, ते कोणी त्यांना सिरियसली घेणार? आता महाराष्ट्रात आम आदमी पार्टी देशाची 3rd लार्जेस्ट नॅशनली रेकग्नाइज्ड पार्टी आहे। 2 राज्यामध्ये आमची सरकार आहे, अनेक राज्यामध्ये आमचे आमदार आणि आमचे कॉर्पोरेटर्स आहेत, तर आम्ही एक मोठी पार्टी आहोत आणि महाराष्ट्रात चुनाव लढणं हे आमचं डेमोक्रॅटिक राईट आहे। निश्चितच महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचा भाग असू, केंद्रात असू, पण मुंबईमध्ये आम्ही महाविकास आघाडीचा भाग नव्हतो अशी भूमिका घेतलेली आहे। थोडीशी कन्फ्युजन या भूमिकेत जरी वाटत असलं तरी आम आदमी पक्षही मुंबईमध्ये स्वबळावर निवडणूक लढणार हे स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदम सोबत पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।